हॅलो सर्वांना. तर आज मी बनवत आहे रविवार स्पेशल मटणाचा रस्सा. तर हे रस्साची ग्रेव्ही माझ्या आईची सिक्रेट आणि माझी फेवरेट आहे. तर मी तुम्हाला शेअर करते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला, अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच हळद टाकलेलं आहे. इथं अर्धी वाटी तेल कुकरमध्ये टाकायचं, त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. ते चांगलं ब्राऊन झाले की त्याच्यामध्ये मटण टाकून द्यायचं आणि मटण असं चांगलं मिक्स करायचं. तेलामध्ये असं परतून घ्यायचं की कलर छान सुटतो. तर आता याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून याला 3 शिट्या होईपर्यंत शिजवायचं. तर ते अर्धी वाटी खोबरं घेतलेले, 2 कांदे कापून घेतले, डाळवं घेतलेलं आहे, धणे घेतलेले 2 चम्मच, 2 चम्मच छोटी वाटी आहे ना 1 वाटी, आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि बाजरी घेतलेली आहे. तर बाजरी आणि हे सर्व मिक्स एक एक करून असं सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर मसाल्यामध्ये लागणार आहे गरम मसाला 1 चम्मच घरचा, आणि 1 चम्मच एव्हरेस्टचा मसाला आहे गरम, आणि सुहाना 1 चम्मच, आणि 1.5 चम्मच अंबारी घेतलेला आहे, आणि 1 चम्मच चटणी घेतलेली आहे. तर थोडंसं मीठ आणि हळद. तर थोडं मीठ मटणामध्ये बी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं मीठ कमी घेतलेलं आहे. तर चला, आता हे सगळं जिन्स आपण भाजून घेऊ. तर तुम्ही पण बनवून खा. तर हे ब्राऊन झाले, खोबरं असं छान ब्राऊन भाजायचं, ते ग्रेव्ही खूप छान लागते. तर आता हे कांदा पण भाजून घ्यायचा. कांद्याला पण असं लालसर कलर येऊस्तोवर भाजायचा. तर सगळं वेगवेगळं भाजले की सगळं छान भाजल्या जाते, म्हणून मी सगळं वेगवेगळं भाजून घेते. तर हे तांदूळ पण भाजून घेतले, ते पण असे ब्राऊन झाले की काढून घ्यायचे, असं लालसर कलर येऊ द्यायचा. आता हे डाळवं पण भाजून घेतलं, त्याच्यात धने पुडे पण टाकले, ते पण भाजून घेतले. डाळवं धने सगळं मिक्स करून घेतलं. आता ते पण काढून घेते प्लेटमध्ये. आता राहिली बाजरी, तर ती बाजरी पण भाजून घेते. तर बाजरीमुळेच ग्रेव्ही, खोबरं, हे सगळं मिक्स करून एकदा मिक्सरमध्ये काढले ना ही ग्रेव्ही, तर कोणत्याही भाजीला करा तुम्ही, भाजीला खूप भारी टेस्ट येते. आणि आता हे मिक्सरमध्ये काढून घेते, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरनं पेस्ट काढून घ्यायची. तर आता हे मोठ्या पतील्यामध्ये मी अर्धी वाटी तेल आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकली, ती छान ब्राऊन झाली की त्याच्यामध्ये आता हे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आपण ग्रेव्ही टाकत आहे. तर हे 3 पळी ग्रेव्ही टाकली आहे मी त्याच्यामध्ये. हे त्याच्यात चांगली फिरून घ्यायची, ती अशी ब्राऊन होईस्तोवर चांगली भाजली की त्याच्यानंतर हे मसाला त्याच्यात सोडायचा. कारण मी तेल कमीच वापरते, त्याच्यामुळे ते बघा मटण बी शिजलं इकडं माझं मस्त. तर आहे याच्यातलं पाणी काढून घेते, थोडंसं मटण सुकं बाजूला ठेवते, आणि ते पाणीचं मटण ग्रेव्हीमध्ये टाकून देते. तर आता हे हलवायचं, चांगलं मिक्स करायचं त्याच्यामध्ये ग्रेव्ही मटणाच्या रसामध्ये. आणि बघा किती छान कलर आला आहे. आता पुन्हा थोडंसं पाणी टाकून त्याला उकळू देऊ. चांगली उकळी आली, ते उकळी आल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. तर छान वास सुटलाय पहा. आज रविवार स्पेशल, तुम्ही पण बनवून खा. बघा किती छान झालेली आहे. आता मी वाढायला घेत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब पण करा. बाय सर्वांना.